कल्याण ज्ञानोबा राऊत, मुख्याध्यापक श्रीहरी विद्यालय वाहेगाव आमला, तालुका गेवराई, जिल्हा बीड। माझ्या सेवेची सुरुवात 25 जुलै 1994 झाली। ती संगमेश्वर विद्यालय, नाळवंडी, तालुका जिल्हा बीड या ठिकाणी। आणि माझ्या सेवेला श्रीहरी विद्यालय वाहेगाव आमला या ठिकाणी सुरुवात झाली 13 जुलै 2016 ला। माझे सन्माननीय संस्थाचालक, सर्व माझे वर्गमित्र, माझे सर्व शिक्षक या सर्वांचं मला माझ्या कामामध्ये अतिशय मोलाचं असं सहकार्य लाभत आहे। आणि मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की मला या सर्वांचं सहकार्य हे माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिळावं, एवढी माफक अपेक्षा त्यांच्याकडून मी करतो। मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायला आनंद वाटेल की मी माझ्या जीवनात ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या देशाचं हित, समाजाचं हित, गावाचं हित डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत। आणि अशीच सद्बुद्धी मला ईश्वर इथून पुढच्याही जीवनामध्ये देईल, एवढीच ईश्वरचरणी माफक प्रार्थना करतो आणि थांबतो। बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे कल्याण राऊत सर। बीड शहरापासून जवळच असलेल्या नाळवंडी येथील भूमिपुत्र असलेले हे कल्याण राऊत सर एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले आहेत। त्यांचे आईवडील हे शिक्षणाच्या बाबतीत खूपच जागरूक होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलांना शिकण्यासाठी नेहमीच प्रवृत्त केलेलं आहे। आणि म्हणूनच कल्याण राऊत हे मन लावून शिकले आणि यशस्वी झालेले आहेत। त्यांच्या या यशामध्ये जसे आईवडिलांचे मोठे योगदान आहे, तसेच वाघ सर आणि जोशी सर यांचाही सिंहाचा वाटा आहे। त्यांच्यामुळेच मी आज यशस्वी झालेलो आहे असेही ते आवर्जून सांगतात। फक्त विद्यार्थी आणि शाळा हेच आपले विश्व समजून ते पूर्णपणे त्यांच्यासाठीच कार्यमग्न असतात। म्हणून त्यांचे अनेक विद्यार्थी आजवर विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। यामुळे हे कल्याण राऊत सर पालकप्रिय देखील आहेत। म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि यशस्वी अशा कल्याण राऊत सर यांच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। आपल्या अध्यापनातून, आपल्या टीचिंगमधनं विद्यार्थ्यांचं नेहमी कल्याण पाहणारे कल्याण राऊत गुरुजी। अगदी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व ओळखतो त्याचं निश्चित कल्याण होतं। परंतु हे कल्याण केव्हा होतं? जेव्हा विद्यार्थ्याबद्दल गुरुजी तळमळ करतात। आमच्या कल्याण राऊत गुरुजींनी नेहमीच विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं यासाठी नेहमीच तळमळ केली आणि पाहता पाहता या ठिकाणी ते विद्यार्थ्यांचे लाडके, आवडते, आदर्श गुरुजी बनले। अगदी उत्तम शिकवावं का याची बीज सुद्धा या ठिकाणी कोणीतरी रोवलेली असतात। अर्थातच याचं श्रेय जातं ज्ञानोबा राऊत म्हणजे त्यांच्या वडिलांना, की त्यांना नेहमी वाटायचं की आपली मुलं ज्ञानी व्हावीत, चांगली व्हावीत, नाही का? कारण बऱ्याच वेळा बघतो आपण की आईवडिलांना वाटतं की आपली मुलं पैसेवाली व्हावीत, श्रीमंत व्हावीत, परंतु ज्ञानोबा राऊत यांना वाटायचं की आपली मुलं ज्ञानी व्हावीत, चांगली व्हावीत। कारण ज्ञान असेल तर मान आहे आणि वडिलांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे निश्चितपणे कल्याण गुरुजी यांना ठाऊक होतं आणि म्हणून ते शिकले। एक वेळ अशी आली होती की या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळेल का, आपण गुरुजी होऊत का? परंतु असं म्हणतात की तुमच्यामध्ये जर उत्तम असेल तर देव सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी दार उघडतोच। अगदी फक्त आणि फक्त टीचिंग उत्तम आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी गुरुजी झाले। पाहायचं आपल्याला की या आदर्श गुरुजींचा नेमका प्रवास काय आहे। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया नाळवंडी या गावापासून, नाही का, की ज्या गावाने, ज्या गावच्या मातीने तुम्हाला घडवलं खरं तर नाळवंडी या गावामध्ये तुमचं जे बालपण गेलं, काय नेमक्या आठवणी आहेत? तुमचं जे राऊत कुटुंब आहे ते कुटुंब त्या काळात कसं होतं नेमकं, एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी ते सांगा सर। तसं बघायला गेलं तर घरात माझ्या सगळं अशिक्षित वातावरण सुरुवातीपासून
परंतु वडिलांची अडाणी असतानाही आपली सर्व भावंड मुलं शिकावीत, शिक्षणानं आपलं घर पुढे जावं, आपण म्हटल्याप्रमाणे ज्ञानवंत मुलं व्हावीत श्रीमंत होण्यापेक्षा, हा त्यांचा मानस त्यांनी जपला, टिकवला आणि तो आपल्या मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्नही केला. अगदी शाळेत नाव घालण्यापासून तर 10वीची परीक्षा होण्यापर्यंत माझं मूल हे शाळेतलं सगळ्यात आदर्श मुलं असावं, ही मनोभावना त्यांची अतिशय प्रामाणिक जपलेली त्यांनी. दुर्दैवानं आमच्या तिन्ही मोठ्या भावांना त्यांनी शिकवलं, बहिणींना पण शिकवलं. आपण म्हटल्याप्रमाणे मी सगळ्यात छोटा शेंडेफळ. माझ्यापर्यंतही शिक्षणाची गंगा वाहत आणण्याचा फार मोठा वाटा माझ्या वडिलांना जातो, श्रेय त्यांना जातं. आणि दुर्दैवानं माझ्या वडिलांचं 1984ला निधन झालं. बालपणी वडिलांचं मिळालेलं प्रेम, त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ती भरून येईल की नाही असं वाटत असतानाच, शिकलेला माणूस हा दुसऱ्या माणसाला शिकवतो असं म्हणतात. वडिलांची जाणीव, आठवण आणि उणीव कधीही माझ्या भावांनी मला भासू दिली नाही. आणि त्यांनी माझा जो शिक्षणाचा प्रवास आहे, तू फक्त शिक आणि आपल्या अण्णांचं, म्हणजे आम्ही अण्णा म्हणायचो आमच्या वडिलांना, आपल्या अण्णांचं स्वप्न पूर्ण कर, या गावाची, या मातीची सेवा कर, असं म्हणून त्यांनी मला पूर्णपणे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सोडलं. बालपण तसं जेमतेम परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आमची, परंतु तरी शिक्षणाची जिद्द होती. घर साधारण होतं आणि घरात अभ्यासाला वेळ नाही आहे किंवा व्यवस्था नाही म्हणून वडील म्हणायचे, शाळा आपलीच आहे, गावची आहे, शाळेतच का झोपायला जात नाहीत तुम्ही. म्हणून 5वी पासून आम्हाला अगदी शाळेत 10वीच्या मुलांबरोबर झोपायला पाठवलं. 10वीची मुलं अभ्यास करतात हे पाहून आम्हाला अभ्यासाची प्रेरणा मिळाली आणि वडिलांना एक प्रकारचा आनंद त्यांचा द्विगुणित झाला. 5वी पासून 10वी पर्यंत आम्ही शाळेत झोपत होतो सर. बालपण खूप आनंदात जायचं, भौतिक सुविधेची कुठली साधनं नसतानाही. सर निश्चितपणे बालपणीच्या आठवणी या कायम हृदयामध्ये असत नाही का. माणूस मोठा होतो पण बालपण विसरत नाही. तुम्ही एक उल्लेख केला की तुमचे वडील एक खऱ्या अर्थाने एक देव माणूस, म्हणजे एक सज्जन व्यक्तिमत्व. आणि जेव्हा अशी माणसं आपल्यातून निघून जातात त्यावेळेला कळतं की आयुष्य असून नसल्यासारखं असतं नाही का. आज अण्णा नाही आहेत, परंतु अण्णांचा एक ना एक शब्द तुम्ही खरा करून दाखवला. मला असं वाटतं की बापाच्या पाठीमागे बापाचं स्वप्न पूर्ण करणारी मुलंही ग्रेट असतात. आज अण्णांच्या काय आठवणी आहेत आणि कशा प्रकारे त्यांना तुम्ही मिस करता. कारण आज सगळं आहे पण अण्णा नाहीत. बरोबर आहे. खरं म्हणजे सगळं ठेवलं परमेश्वरानं, मला भरपूर दिलं, पण वडिलांचं क्षेत्र हरवलं. वडिलांची उणीव आईनं पूर्ण भरून काढली. आईची पण आठवण मला इथं सांगितल्या वाचून ही मुलाखत पूर्ण होऊ शकत नाही सर. आई पण अडाणीच, परंतु तिच्यामध्ये कौशल्य होतं मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा. म्हणून ते आम्ही लहान भावंडांना अगदी 7वी 8वीचे आम्ही असताना आई आम्हाला जवळ बोलवायची आणि स्वयंपाक करत असताना म्हणायची की आप्पा, नाना, तुम्ही माझ्या जवळ बसा आणि तुमचा मराठीतला किंवा दुसऱ्या एखाद्या विषयातला मला पाठ वाचून दाखवा. आणि मला फार तुमची भाषा आवडते, तुमचे पाठ फार आवडतात, कविता फार आवडतात, असं म्हणायची ती. आम्ही आनंदानं कवितेचं वाचन, पाठाचं वाचन करायचो आणि तिला म्हणायचो की बाई तुला हे समजलं का सगळं. तर ती आम्हाला होकारार्थी मान घालून होकार द्यायची खरी, पण आमची आई फक्त आमचं वाचन घेत होती अप्रत्यक्ष. हे आम्हाला तेव्हा कळलं की जेव्हा मी शिक्षक झालो. तोपर्यंत मला कधी कळलंच नाही सर माझी आई माझं वाचन घेते अप्रत्यक्ष. मुळामध्ये गुरुजी आई ही कधीच कळत नाही. कारण आईचं मन, आईचा त्याग, हे असं म्हणतात की आपण कितीही तिचा अभ्यास केला, कितीही कविता लिहिल्या, पुस्तकं लिहिले, तरी ते अगदी अपुरंच असतं. कारण आई ही विशाल सागरासारखी आहे. आता तुमच्या आई आहे का मात्र? नाही, आता 3 वर्ष झालं माझ्या आईचं निधन झालेलं आहे. नाव काय तुमच्या आईचं? सुलोचना. न्यूज1 महाराष्ट्र चॅनलच्या पूर्ण टीमच्या वतीने सुलोचना माई आणि अण्णांना या ठिकाणी आमचा सॅल्यूट.
कारण हा सॅल्यूट यासाठी आहे, ही मानवंदना यासाठी आहे, कारण एवढं सुंदर रत्न त्यांनी घडवलं. कारण या जगामध्ये अनेक मुलं जन्माला येतात, परंतु आदर्श जीवन कसं जगावं, अगदी आदर्शवाद हा शोधूनही सापडत नाही. आणि जिथं सापडतो तिथं अगदी क्रेडिट जातं फक्त आणि फक्त आईवडिलांना. मला असं वाटतं आज आई नाही, अण्णाही नाहीये तुमचे खरं तर, पण तरी सुद्धा या ठिकाणी हे दोघंही जिथनं कुठनं पाहत असतील त्यांना तुमचा अभिमान वाटत असेल. आणि मला असं वाटतं की तसं जगलं पाहिजे खरं तर, आणि आपण ते जगतायत. सर, आईने जे घडवलं तुम्हाला, अगदी त्या निरक्षर होत्या, शाळेत कधी गेल्याही नसतील, पण तुमच्याकडनं त्या करून घ्यायचे नाही काय. मला एक विचार असं वाटतं की ते जे दिवस होते आईच्या अवतीभोवतीचे नाही का, म्हणजे आई खूप लाड करायची का खूप मारायची, नेमकं कसं कसं होतं या विषयी? मारणं हा विषय पूर्वीच्या काळामध्ये संस्काराचंच केंद्र होतं. आईचा मार हा मार कधी नसतोच, तो संस्कारच असतो. आई मारायची, चुकल्यानंतर मारतेस ती, बिलकुल मारते, मारलंही पाहिजे आईनं. आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो सर, मुलांचा फाजील लाड वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं मुलं असंस्कृत होत आहेत. म्हणून मी सगळ्या आयांना या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करत की आपण आपल्या लेकरांवर संस्कार करत असताना आदर्शवाद कसा जपला पाहिजे हे नक्कीच आईनं सिद्ध केलं पाहिजे. कारण जगातली सगळ्यात सुंदर माणसं घडवण्याचं काम आईनं केलेलं आहे सर. निश्चितपणे मला असं वाटतं की तुमच्या आईने तुमच्यासाठी जे काही दिलेलं आहे त्याचे रिझल्ट आम्ही आज पाहतोच खरं नाही का. अगदी एखादी व्यक्ती घडते, पण त्या घडवण्यापाठीमागे दोन व्यक्ती असतात, ते म्हणजे आई आणि वडील. सर, अगदी बालपणी जे शिक्षणातला तुमचा जो काही इंटरेस्ट होता तो कसा होता नेमका, म्हणजे अगदी खूप पुढे होता का अगदी मिडल होता असं? मुळात शिक्षणाबद्दल आम्हाला आवडच, कायमच्या रक्तातला DNA असेल कदाचित. मोठे भाऊ शिकले, त्याच्यानंतरचे भाऊ शिकले, सगळ्या बहिणी शिकल्या. घरात शैक्षणिक वातावरण खूप, म्हणजे आई वडील अडाणी असताना एवढं शैक्षणिक वातावरण मिळणं हे आमचं खरं नशीब आहे. नाहीतर बहुतेक वेळेला अशी मोठी आपत्ती असताना, कुटुंब मोठं असताना अर्धी मुलं शिकतील, अर्धी मुलं नाही शिकणार असं असायचं. पण आमची सगळीच भावंड शिकल्यानं घरात शैक्षणिक वातावरण मुळापासून होतंच आणि त्याचा पुरेपूर फायदा मला झाला शिक्षण घेण्यासाठी. त्याच्यामुळं प्रेरणेचे स्रोत आई वडील होतेच आणि त्यांची वडिलांची उणीव भरून भावांनी काढली. भावांनी कधी आम्हाला शिक्षणापासून दूर जाऊ दिलं नाही सर. मला असं वाटतं की एकतर मोठं कुटुंब आणि मोठ्या मनाचं कुटुंब नाही का, कारण नुसतं कुटुंब मोठं असून चालत नाही, तर तिथं असणारी माणसं सुद्धा मोठ्या मनाची लागतात की ज्यांनी वडिलांच्या पाठीमागे, अण्णांच्या पाठीमागे तुम्हाला सपोर्ट केला, मार्गदर्शन केलं आणि इथपर्यंत येत आलं खरं तर. सर, शालेय जीवनामध्ये नेमके काय स्वप्न होते तुमचे, म्हणजे अगदी काय असतं की ठरलेलं असतं काय मला हे व्हायचं नाही काय? मी 8वीच्या वर्गात शिकत असताना आमचा गणिताचा अभ्यास फार तोला मोलाचा, अतिशय बेताचा. आणि 8वीच्या वर्गात गेल्या असताना मी माझ्या जीवनात एक असे सुंदर व्यक्तिमत्व आलं की ज्यांचं नाव घेतल्या वाचून मी आयुष्यातला शैक्षणिक प्रवास पूर्ण झाला असं म्हणू शकत नाही. ते म्हणजे माझे वाघ सर. 8वीच्या वर्गात आले आणि आम्हाला अगदी बेरजेपासून त्यांनी शिकवायला सुरुवात केलं. 2+2 म्हणजे किती होता किंवा बेरजेचं चिन्ह कसं असतं. दुर्दैवानं आम्हाला गणिताविषयी कच्चा होता म्हणून भीती वाटायची. गणित अवघड असतं, गणितात मुलं नापास होतात, ही अनामिक भीती आम्हाला गणिताची असायची. परंतु वागसर आमच्या जीवनात आले आणि त्यांनी अगदी 2+2 4 इथपासून ते गणिताच्या सगळ्या प्रक्रिया आमच्या 8वीच्या वर्गात त्यांनी पूर्ण करून घेतले आणि गणित हा विषय सगळ्यात जास्त आवडायला लागला. गणित याच्यासाठी आवडलं की ते गणिताचे शिक्षक आवडले आणि गणिताचे शिक्षक आवडले आणि असं ठरवलं की आपल्याला असं गणिताचे शिक्षक होता येईल का. एक स्वप्न बघायला सुरुवात केली, त्यांच्याकडे बघितलं आणि ठरवलं की आपल्याला सर, मी त्यांना असं बोलून दाखवलं, सर मला तुमच्यासारखा शिक्षक व्हायचं आहे. आणि त्यांनी जवळ घेतलं, म्हणले कल्याण तू माझ्यापेक्षा कितीतरी मोठा शिक्षक होशील. आणि सर खरी प्रेरणा मला त्या शिक्षक होण्यामागं माझ्या त्या गुरुजींनी दिलेली आहे. गुरुजींची भविष्यवाणी, गुरुजींचे बोल खरे ठरले नाही का? बिलकुल. मला असं वाटतं की सब्जेक्ट इझी किंवा हार्ड इट्स डिपेंड ऑन द टीचर नाही का, शिक्षकावर डिपेंड असतं. नक्कीच. अगदी वाघ गुरुजींनी तुम्हाला गणितामध्ये अगदी निपुण बनवलं, परफेक्ट बनवलं आणि आज त्याचे रिझल्ट आम्ही आज पाहतोच खरं तर. सर, एक काळ असा आला की तुम्ही आष्टीला B.Ed केलं नाही का, आणि B.Ed करत असताना हे नको बाबा आपल्याला, हे आपल्याला नको, अशी मनामध्ये कुठतरी होतं ते की नको आपलं, हे असं का वाटलं बरं नेमकं? शालेय जीवनामध्ये स्टेज करेज हा शून्य होता माझा.
आणि पुढे येऊन बोलावं लागत असतं, 4 लोकांना आपले विचार पटवून द्यावे लागत असतात. ते लोक स्वीकारतील की नाही आपल्याला याची अनामिक मनात कुठेतरी भीती असते. ते BEd चालू असताना मायक्रो टीचिंग सारखा एक कौशल्य त्या ठिकाणी असतं, एक उपक्रम असतो. कदाचित ते तुम्ही केलंच असेल, सूक्ष्म पाठ. तर ते पाठाला मी उभा राहिलो आणि आमचे प्राचार्य जोशी त्या ठिकाणी होते आष्टीला, की त्यांनी सांगितलं मला, राऊत आता तुझा नंबर आहे, तू ये पुढे आणि बोलायला सुरुवात कर. तर मी अगदी एखाद्या माणसाला विजेचा शॉक लागावा तितका जोरात हालू लागलो. माझं सगळं शरीर घामानं गर्द झालं आणि त्या क्षणात असा विचार आला मनात की आता आपल्याला काही व्हायचं नको, आपलं सगळं बाडबिस्तार गुंडाळावं आणि सरळ नाळवंडीला जाऊन शेती करावी. मन फार विटलं त्या गोष्टीला, नको बोलायचं, बोलता येणार नाही, डोळ्यात पाणी आलं होतं, बिकट अवस्था झाली होती माझी. आणि त्यांनी सांगितलं की अरे तू एकाच याच्यामध्ये एवढी हार मानतो, असं नसते रे, असा शिक्षक कसा होशील तू? तू माझ्या रूमवरती ये, मी तुला सांगेल कसं शिक्षक होणार आहे, काय होणार आहे, कसं बोलता येत असतं, तुला स्टेज करेज नाही याची भीती वाटायला लागली. मी त्यांच्या रूमवर गेलो सर, संध्याकाळी कॉलेज सुटलं आमचं आणि मी रूमवर गेलो सरांच्या. तर त्यांनी मला खूप मोठा मानसिक आधार दिला की एकाच वेळेला तू आता आयुष्यात पहिल्यांदाच उभा राहतोय, तुला बोलता येत नाही म्हणून तू घाबरलेला आहेस आणि सोडून जायचं म्हणतो, जाऊ नको, तुझ्यामध्ये मला खूप मोठा शिक्षक दिसतोय. काय कुणास ठाऊक त्यांनी कसं पाहिलं होतं मला, कसं निरखलं होतं म्हणजे त्यांची पारख कशी होती, मी त्यांना रत्नपारखी असं म्हणेल सर, की त्यांनी शोधला माझ्यातला चांगला शिक्षक. मी पुन्हा त्यांच्या त्या कार्याला सलाम करेल सर, आणि जोशी सरांच्या मृतात्म्याला मी दंडवत करून त्यांना विनम्र अभिवादन करेल की त्यांच्यामुळे मला स्टेज करेज आला आणि त्यांनी मला जगण्याची प्रेरणा दिली. मी तर म्हणलं की एका आदर्श गुरुजींना केलेला हा सॅल्यूट आहे, किंवा एका शिष्याने गुरुला केलेली वंदना आहे खरं तर. सर अगदी त्या काळामध्ये त्या दिवशी जर सरांनी तुम्हाला रूमवर बोलवलं नसतं तर कदाचित मुक्काम पोस्ट नाळवंडीकडेच यावं लागलं असतं नाही का? आणि नव्याने परत आपला जो पारंपरिक जो व्यवसाय आहे शेती, हा तुम्हाला करावा लागला असता. सर असं म्हणतात की जे तुमच्या नशिबामध्ये आहे, जे प्रारब्ध आहे, कधी चुकत नाही, नाही का? आणि तुमच्या बाबतीत तेच घडलं. BEd झालं आणि परत तुम्ही गावाकडे आला तिथंच, आणि अगदी हार न मानता या गावातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शिकवायला सुरुवात केली. मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण वाट बघतो आपण की कोणी ते मला बोलवेल म्हणून. तर जसं आहे तसं फाईट करणं, काम करणं हे फार कमी लोकांना जमतं. तर एक शाळेमध्ये जॉईन होण्या अगोदर तुमचं जे काही खाजगी क्लास सुरू होते तर ती संकल्पना कोणाची होती, म्हणजे तुमची स्वतःची होती का कोणी तुम्हाला सांगितलं होतं असं? नाही, BEd झालं माझं पूर्ण. त्याच वेळेला मी असं ठरवलं की आपलं संपूर्ण आयुष्य आता मुलांसाठी आपल्याला खर्च करायचं, आणि ती इच्छा मनाशी बाळगून नोकरी मिळेल न मिळेल, नोकरी मिळवल्यानंच यशस्वी शिक्षक होता येईल असंही नाही आहे. म्हणून मी छोटेखानी एक वर्गणी म्हणजे क्लास सुरू केला, आणि त्या क्लासमध्ये जवळजवळ 150 मुलं यायला सुरुवात झाली. शाळेची संख्या साधारण 200च्या जवळपास होती. 150 मुलं त्या क्लासमध्ये आल्यानंतर मला एक माझ्या स्वतःतला चांगला शिक्षक दिसला की आपण शिक्षक नाही आहेत तरीही 150 मुलं आपल्याकडे येत आहेत, म्हणजे आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणजे त्या काळामध्ये 150 संख्या होती. 150 ते ग्रामीण भागामध्ये अगदी अगदी ते सगळे मुलं माझ्याकडे क्लासला यायची. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्या सगळ्या विद्यार्थ्यांची स्किल ओळखून मी मग त्यांना मला जे कमी वाटत होतं माझ्यातलं, मी त्या माझ्या मुलांमध्ये कधी कमी ठेवलं नाही. म्हणजे अगदी 5वीचा मुलगा माझ्या क्लासला आला तर मी सांगायचो त्याला की तुझं नाव सांग, इथून सुरुवात कर स्टेज करेल. माझ्यावर जी वेळ आली BEdला असताना ती कमीत कमी तुझ्यावर येऊ नये, माझ्या कुठल्याच मुलावर येऊ नये, म्हणून मी 5वीच्या मुलांना स्टेज करेल द्यायला सुरुवात केली. मुलांमध्ये एवढा रमलो मी की मुलगाच होऊन गेलो, म्हणजे शिक्षक हा विसरलो माझ्यातला, आणि त्यांच्यामध्ये रमलो. आणि मग त्या मुलांनी मला नोकरीला घेण्यासाठी आमच्या सन्माननीय संस्थाचालकांकडे आग्रह सुरू केला, मुख्याध्यापक सरांकडे आग्रह सुरू केला की सर आम्हाला आमच्या ट्युशनच्या सरला नोकरी घ्यायला तुम्हाला जमेल का सर? इतके चांगलेच सर ते. आणि त्या सगळ्यांच्या कृपेनं माझ्या संस्थेनं, तत्कालीन मुख्याध्यापकाने, माझे सर्व शिक्षक वृंद यांनी अगदी सकारात्मक दृष्टीने माझ्याकडे पाहिलं, माझ्यातला चांगला शिक्षक शोधला, आणि मला 25 जुलै 1994ला या गावात, या मातीतल्या लेकरांची, या शाळेची, या भूमीची सेवा करण्याची संधी मिळाली. सुरुवात तर तिथून झाली होती की 2+4 शिकवणारे वाघ सर, आणि दुसरा टप्पा असा होता की अब लौट चले अशी मनाची अवस्था होती, आणि त्यावेळेला जोशी सरांनी थांबवलं. मला असं वाटतं की ही जाणीव तुम्हाला कायम राहिली खरं तर. म्हणजे बघा की सुरुवातीचे जे टप्पे आहेत ते वडिलांना तुमच्याबद्दल वाटणं, आईला तुमच्याबद्दल वाटणं, त्याचे संस्कार देणं,
गुरुजींना तुमच्याबद्दल वाटणं, नाही का? मला असं वाटतं की एखाद्याला आपल्याबद्दल काही वाटत असेल तर आपल्याला सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे, नाही का? आणि तुम्हाला ते वाटलं, अरे एवढ्या लोकांना वाटलं माझ्याबद्दल, तर आता मला काहीतरी वाटलं पाहिजे, मला काहीतरी दिलं पाहिजे आता. आणि शाळेमध्ये जॉईन झाला, अगदी त्या दिवसापासून ते आजपर्यंत अगदी भारावल्याप्रमाणे आम्ही जे ऐकले की के.डी. राऊत सर म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थी एवढंच बघतात फक्त. तर विद्यार्थ्यामध्ये रमणारे गुरुजी कसे आहेत नेमके ते आम्हाला ऐकायचं. मी शिक्षक झालो 1994ला आणि सर्व विद्यार्थ्यांना मी माझी मुलं असं म्हणायला लागलो. मला लोक विचारायचे की तुम्हाला किती मुलं बाळ आहेत. माझं लग्न झालं होतं 1995ला. मला लोकांनी विचारायला सुरुवात केली तर मी असं सुंदर भाषेत सांगायचं त्यांना की मला 200 मुली आहेत आणि 250 मुलं आहेत. तर थोडंसं त्यांना ते आश्चर्य वाटायचं, असं का? तर मी म्हटलं मला माझ्या मुलांमध्ये आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये तीळ मात्र फरक वाटत नाही आहे. मी सगळं त्यांना समर्पित आहे त्या शाळेला. कारण मी जर शिक्षक झालो नसतो तर माझी ओळख काय राहिली असती याची जाणीव मी कधीच विसरलो नाही आणि भविष्यातही विसरणार नाही. माझ्या शिक्षकी पेशाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी विद्यार्थी सोडून कुठलीच गोष्टीची कल्पना करू शकत नाही. शाळा आणि विद्यार्थी म्हणजे शाळा हेच खरं तर विश्व आहे, नाही का? आणि विद्यार्थी हे तमाम विद्यार्थी आपले दैवत आहेत. अगदी आपण जसं एखाद्या देवाची पूजा करतो तो प्रसन्न व्हावा म्हणून, तसं आपण चांगलं अध्यापन करायचं की जेणेकरून विद्यार्थ्यांचं भविष्य अगदी उज्ज्वल होईल. सर, एक विचार असं वाटतं की वर्गाच्या बाहेरचे गुरुजी वेगळे असतात, थोडं वेगळं असतं, नाही का? आणि वर्गामध्ये गेलेले गुरुजी वेगळे असतात. तसं एक मुलाखतकार म्हणून मी ऑफ कॅमेरा वेगळा आहे आणि ऑन कॅमेरा वेगळा आहे. तसं वर्गामध्ये गेल्यानंतर टीचिंग करत असताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतात, काय परफॉर्मन्स असतो नेमका, आणि कशा प्रकारे विद्यार्थी अगदी तिथं बसला पाहिजे, त्यांना ऐकलं पाहिजे. कारण लिसनिंग स्किल, नाही का, हे जर डेव्हलप करत असेल तर डिपेंड ते टीचरवर असतं. तर वर्गामध्ये गुरुजी कसे असतात नेमके? माझी शिक्षकाची एक संकल्पना आहे सर. माझ्या स्वतःमध्ये मी शिक्षक एक सोंगाड्या बघतो, शिक्षक एक नृत्य कलाकार बघतो, शिक्षक एक गायक बघतो, शिक्षक एक अभिनेता बघतो. हे सगळं मी माझ्यामध्ये माझ्या परीने घालण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या आयुष्यामध्ये समोर असंख्य विद्यार्थी बसलेले असताना मी त्यांना ए मुलांना माझ्याकडे लक्ष द्या असा शब्द आणखीन बोललोच नाही कधी. कारण असं आहे की मी वर्गात ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला 100% विद्यार्थी सर आज किती सुंदर शिकवणार आहेत याच्यावर त्यांचं लक्ष असतं. आणि एक विषय मला सांगायचा राहून गेला मगाशी की मी शाळेला मंदिर आणि मुलांना देव समजतो. ज्यांच्यामुळं माझ्या जीवनामध्ये सगळं वैभव मिळालं आहे तो देव जर कुठला असेल तर ते विद्यार्थी आहे. मी फार सुंदर विद्यार्थ्यांना वर्गात सांगताना सांगत असतो, बाळांनो तुम्ही माझे देव आहात. फक्त एकच गोष्ट विनोदानं सांगतो की फक्त एकच गोष्ट म्हणू नका की सर आम्ही देव आहेत तर मग आमच्या पाय पडा, असं मी त्यांना म्हणत नाही. म्हणतो विनोदानं, पण सर मुलांमध्ये खरंच ईश्वर आहे, निष्पाप असतात, ते निरागस असतात. विद्यार्थ्यांची माझी दुसरी व्याख्या असं आहे की बऱ्याचदा शिक्षक बोलताना असं म्हणतात की शिक्षक हा विद्यार्थ्यांचा उद्धार करत आहे. या गोष्टीशी मी सहमत नाहीये. सर, विद्यार्थ्यांमध्ये सगळं आपोआप असतं. तो चिखलाचा गोळा बिलकुल नाही आहे. ते आहे एक छोटंसं रोपटं. त्या रोपट्याला आपण जर मार्गदर्शनाचं सिंचन केलं तर ते रोपटं मोठं होईल, फुलेल, फळेल आणि नंतर तुमचं कर्तृत्व हे समाजामध्ये सुगंधित करण्याचं ते विद्यार्थी प्रयत्न करतील. फक्त मी विद्यार्थ्यांमध्ये झाड, फूल आणि फळ आणि ईश्वराचाच अवतार त्याला म्हणतो. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी मी विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे मी शिकवतो त्यांना असं कधी जाणू देत नाही. बऱ्याचदा मी असं सांगतो त्यांना की तुमच्यामध्ये अशा काही गोष्टी, मी या मुलांमध्ये असं मला काही दिसलं की मला त्याच्याकडून घेता आलं, मी तो सुद्धा माझा शिक्षक आहे. याच्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. असंख्य विद्यार्थी सर माझ्या खांद्यावर चढतात, माझ्या हाताला धरून मला वर्गात ओढून नेतात सगळे विद्यार्थी. त्यावेळेला असं वाटतं की आपण आजही विद्यार्थीच आहोत. त्याच्यासारखा आनंद हाताला एखादा धरून विद्यार्थी, मुख्याध्यापकाची जनरली व्याख्या अशी असते की मुख्याध्यापक एक प्रशासक असतो, त्याचा दरारा असतो. तो मुख्याध्यापक मी जगलो नाही सर. मला 10-10 पोरं असे वडत वर्गावर घेऊन जातील, सर आमचा तास तुम्ही घ्या, सर आमचा तास तुम्ही घ्या. मग त्यांच्यातलं जे
आमचा तास तुम्ही घ्या हे जे बोलणं असतं ते माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे सर. सर मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला कीप सायलेंट, लिसन केअरफुली, लुक ॲट द बोर्ड, नाही का, अदरवाईज आय विल पनिश टू यू, असे काही आपण वाक्य ऐकतो. बऱ्याच वेळेला मग विद्यार्थी रडायलेले असतात, अगदी शिक्षक मग अगदी त्यांच्या परीने बोलायले असतात, पण तुमच्या बाबतीत ते घडत नाही खरं तर, नाही का. अगदी मला असं वाटतं की एखादा पेशा, एखादा व्यवसाय तुमच्यात असला पाहिजे तो आत, नाही का. कारण तो पगारापुरता जर लादला असेल तर मग त्याच्यातनं रिझल्ट बाहेर पडणार नाही. मला असं वाटतं की तुमच्यावर ते लादलेलं नाही तर तुम्ही ते घेतलेलं आहे. ते मला असं वाटतं ते व्रत आहे तुमचं ते, की मला बेस्ट द्यायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ठरवता की मला बेस्ट द्यायचं आहे तर तुम्ही खरंच देत असता. सर तुम्ही याशिवाय एक उत्तम प्रशासक आहात, मुख्याध्यापक आहात, तर एक विचार असं वाटतं की टीचर म्हणून भूमिका वेगळी असते आणि मुख्याध्यापक म्हणल्यानंतर तो सगळ्याच गोष्टी जबाबदार असतो. पालकांना त्याला फेस व्हायचं असतं, विद्यार्थ्यांना अगदी शाळेच्या सगळ्याच बाबतीमध्ये तो जबाबदार असतो. तर ही जी मुख्य भूमिका आहे ही भूमिका केव्हापासून करतायत आणि या भूमिकेच्या माध्यमातून कशा प्रकारे शाळेला आणि विद्यार्थ्यांना न्याय देतात? 1 मे 2008 मुख्याध्यापक पदोन्नती माझी संस्थेनं केली. तत्पूर्वी मी राजस्थानी विद्यालय बीडच्या मुख्याध्यापकांना ऐकलं होतं, ज्या शिक्षकांना कर्तव्य निभावत असताना, उत्तम प्रशासक म्हणून कार्य करत असताना त्यांचे शिक्षक त्यांच्या पाठीमागे त्यांची आलोचना करतील, त्यांना शिव्या घालतील, तो मुख्याध्यापक हा उत्तम मुख्याध्यापक असतो. आपण कार्य करत असताना आपल्या कार्याचं मूल्यमापन कोण कशा पद्धतीनं करतं याची मी कधी वाट पाहत नाही सर. मी स्वतःचं मूल्यमापन करतो. मी माझं कर्तव्य करत असताना मला ज्या दिवशी संध्याकाळी झोपल्यानंतर दुसऱ्या मिनिटात झोप लागते त्या क्षणाला मी असं समजतो की माझं कर्तव्य चांगलं आहे. सर झोप येण्यासाठी माणसं वेगवेगळे कृत्य करतात. कुणी गोळ्या खातं, कुणी नको नको ते काम करतात. आयुष्यात सर मी कधी या गोष्टीला स्पर्श केला नाही. माझं सगळ्यात मोठं व्यसन आहे मुलं आणि शाळा. ह्या 2 गोष्टी जर माझ्या जीवनातून आजही मायनस केल्या तर माझं जीवन शून्य होत आहे. मला कधी कधी खंत या गोष्टीची वाटते की 2029ला मी ज्या वेळेला सेवानिवृत्त होईल त्यावेळेला तिथून पुढचा प्रवास माझा कसा जाईल. म्हणून मी कुठल्याही संस्था चालकांना विनंती करेल की मला अगदी कुठल्याही मोबदल्याशिवाय तुमच्या शाळेत सेवा करायची संधी द्या. आणि ते देतील सर, कारण माझा इतिहास तसा असेल, माझा वर्तमान तसा असेल आणि ज्याचा इतिहास आणि वर्तमान चांगला असतो त्याची भविष्याची वाटचाल नक्कीच चांगली असते. बऱ्याच वेळेला काय होतं सर की सेवानिवृत्त होतो आपण, मोठा सोहळा होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा शाळा आणि विद्यार्थी कधी डोक्यामध्ये येत नाहीत आणि एक भाव असतो की मी खूप काही केलं आहे. आपल्यासारखे गुरुजी खरं तर फार रेअर आहेत की जे सांगतायत की सेवानिवृत्तीनंतर सुद्धा मला कोणती संधी द्या आणि मला वेतनाची अपेक्षा नाही तर मला शिकवायचं आहे. मला असं वाटतं की देव तुमची ही इच्छा पूर्ण करेल, कारण आपल्यासारखे गुरुजी पाहिजेत खरं तर, नाही का. आणि तुम्हाला सर एकच शाळा काय तर अनेक शाळांकडनं तुम्हाला बोलावणं येईल आणि जावं आपण खरं तर, कारण विद्यार्थ्यांचं ही जोपासणारे गुरुजी हल्ली आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही आपल्याला. सर अगदी विचार असं वाटतं की सतत जी प्रेरणा भेटली चांगलं शिकवण्याची, नाही का, तर तुम्हाला ज्या लोकांनी सपोर्ट केला, ज्यांनी सतत तुम्हाला मार्गदर्शन केलं, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अशी कोणती माणसं आहेत की ज्यांच्यामुळे एवढा बेस्ट आपल्याला परफॉर्मन्स देता आला? माझ्या जीवनात मला सर्वात सुंदर व्यक्तिमत्व ज्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे ते स्वर्गीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा मी फार मोठा फॅन आहे. त्याच्यानंतर माझ्या जीवनात एक रिक्षावाला माणूस आला होता सर, ज्याने एक सायकल रिक्षा चालवून स्वतःचं कुटुंब एवढं सुंदर जगवलं. त्या कुटुंबाला योग्य दिशेनं घेऊन गेले. त्यांची मुलं आज फार मोठ्या पदावर आहेत, चांगली नोकरी करतायत, चांगली कमवतात. अशी म्हणजे रिक्षावाली माणसं जर चांगलं करत असतील तर त्याची प्रेरणा घेऊन एखादा शिक्षक चांगले विद्यार्थी घडवू शकणार नाही का? म्हणजे असे अनेक प्रेरक आहेत, प्रेरणा स्त्रोत आहेत. माझन सर असतील, आमचे वाघ सर असतील, माझे मुख्याध्यापक जे मला मुख्याध्यापक होते आणि माझे बॉस म्हणूनही होते माझन सर, हंगे सर असतील, किंवा माझे आत्ताचे विद्यमान शिक्षक बंधू आहेत सगळे खूप छान माझे सहकारी आहेत सर्व.
की जे सर्व नेटानं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता स्वतःचं काम अतिशय नेटानं पुढे घेऊन जातात सर. आमची शाळा इतकी सुंदर आहे सर, अक्षरशः मला सांगताना हर्ष होतो आणि कधी कधी अंगावर शहारे येतात की परवा मागे एक अवकाळी पाऊस झाला आणि त्या अवकाळी पावसामध्ये आम्ही शाळेला जाताना माझ्या गाडीच्या टायरला चिखल लागला होता, फार मोठा चिखल लागला होता. आणि गाडी आम्ही दारात उभा केली, आम्ही सगळे प्रार्थनेला आत गेलो तर त्या गावातले एक सदग्रस्त तिथे येऊन माझ्या गाडीचा चिखल काढले आणि त्यांना विचारलं की असं का करतो. तर म्हणले माझ्या चांगल्या मुख्याध्यापकाच्या गाडीचा चिखल काढणं हे माझं कर्तव्य समजतो. सर त्याचा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याला व्हिडिओ शूट केलेला सुद्धा आवडला नाही सर. त्यानं दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आला आणि म्हणले सर आपल्या गाडीची चाकं साफ करताना मला कोणीतरी माझा व्हिडिओ काढला, ते लोकांना तुम्ही सांगू नका, याच्यापेक्षा मोठे पण दुसरं काय असावं सर. त्या माणसाकडून सुद्धा मी प्रेरणा घेतो सर. मुळामध्ये मोठ्या उत्साहाने मी मुलाखत सुरू केली होती, परंतु आता शब्दच माझ्या मुखातनं बाहेर पडत नाही आता, कारण माझ्या अंगावर आता शहारा आहे. कारण एका गुरुजींना, एका आदर्श गुरुजींना मी इथं भेटायला आलो होतो, मुलाखत घ्यायला आलो होतो, परंतु या गुरुजींचा प्रवास एवढा अगदी क्लास आहे की असं वाटतं की ज्याला शिक्षक व्हायचं आहे ना त्यानं एकदा गुरुजींना भेटलं पाहिजे. आणि आज जे चाललं आहे समाजामध्ये ते जर बदलायचं असेल, कारण विद्यार्थी हा या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ऐकतो पण सांगणारा पाहिजे. विद्यार्थी प्रत्येक गोष्ट चांगली करतो पण चांगलं कोणतरी पाहिजे. विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे, त्यांचं भविष्य घडवणारा कोणीतरी पाहिजे. आणि मुळामध्ये विद्यार्थ्यांना नावं ठेवण्यामध्ये काही अर्थच नाही, कारण पहिली चूक ही आपली असते. आणि म्हणून जसं शिक्षकांना वाटतं तसं पालकांना सुद्धा वाटू द्या. खूप खर्च करणे म्हणजे विद्यार्थी घडवणे नाही. तर बाबांनो, मार्क्स कमी जास्त होत राहतील पण चांगले गुण त्यांच्यामध्ये पेरणारे गुरुजी पहा, तशी शाळा पहा आणि मग बघा ही लेकरं या ठिकाणी देशाचं तर नाव करतीलच, परंतु आई वडिलांमध्ये सुद्धा ईश्वर बघतील, त्यांची सेवा करतील, अशी आपण पिढी घडवूया. मला असं वाटतं गुरुजी आपण आजपर्यंत हे केलेलं आहे. तुम्ही आता साहेब आहात, मुख्याध्यापक आहात, परंतु मला या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला गुरुजीच म्हणावं असं वाटतंय. कारण साने गुरुजी हे आम्ही नाव ऐकलं, वाचलं आम्ही, पण आधुनिक काळामध्ये सुद्धा साने गुरुजी आहेत आणि ते असे आपल्या समोर आहेत. निश्चितपणे या ठिकाणी आदर्श गुरुजींची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्रानं. धन्यवाद.